नमस्कार. आज आपण करणार आहे तो झणझणीत अशी दोडक्याचा ठेचा. तेच दोडक्याची भाजी खाऊन कंटाळा आला की झटकीपट 10 मिनिटामध्ये तयार होणार दोडक्याचा ठेचा करायचा. एक भाकरी सोडून 2 भाकरी खाताना ह्यासोबत रेसिपीला सुरुवात करू. हे 250 ग्राम दोडका घेतलेला आहे. कवळा दोडका घ्यायचा आणि त्याच्यावरची शिरा काढून घ्यायच्या आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि अर्धा अर्धा करून खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. तर पूर्ण बसत नाही त्यामुळं एकदम बारीक असं कुटायचं नाही, आबडधोबडं कुटून घ्यायचं आणि दोडकं कुटताना त्यामध्ये काही टाकायचं नाही आहे. फक्त दोडकाच असं कुटून घ्यायचा आणि तुम्ही मिक्सरमधनं फिरून घेऊ शकता, पण मिक्सरमधनं पण अशी काळजी घ्यायची, असं मोठं मोठं वाटून घ्यायचं, एकदम असं बारीक करून घ्यायचं नाही आहे. त्यामध्ये जे कांदा टाकलेला आहे उभा पातळ कापून, 3 हिरव्या मिरची टाकल्या तुकडे करून, 5 लसणाच्या काया, त्याला बी असं आबडधोबडं कुटून घ्यायचं, एकदम बारीक असं करायचं नाही आहे, मोठं मोठंच कुटायचं. बघा असं कुटून झालेलं आहे. आता 2 चमचे तेल टाकून घ्यायचे, मोठे 2 चमचे, जेवढं जास्त तेल टाकतं तेवढं हे ठेचं छान लागतं खायला. छोटा चमचा मोहरी, मोहरी चांगली तडतडून द्यायची, कच्ची फुरी ठेवायची नाही. छोटा अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि जिरे फुललं की 1 पिंच हिंग, छोटा अर्धा चमचा हळद टाकायची, 10 ते 12 कडीपत्त्याची पानं टाकायचे आणि लगेच कांदा वाटून घेतला ती टाकून घ्यायचा. कांदा वाटून टाकला की जास्त परतायची नाही आहे त्याला, फक्त कच्च्या जाईपर्यंत परतून घ्यायचा. त्या कच्च्यापणा गेला की त्यामध्ये एक छोटा बारीक टमाटर टाकलेला आहे कापून. ऑप्शन आहे, नाही टाकलं तरी चालतं, पण टमाटर टाकलं म्हणजे ठेचं थोडंसं आंबट लागत आहे. हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं, फक्त थोडं हलका मऊ करून घ्यायचं, टमाटर जास्त मऊ करून घ्यायचं नाही आहे. हे दोडका जे आपण कुटून घेतलं ते टाकायचं, कोथिंबीर टाकायची, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि गॅस बारीक आहे, बारीक गॅसवरती चेहरा परतून घ्यायचं 2 मिनटासाठी. हे चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिक्स झालं की त्यावरती झाकण ठेवणार आहे, तर एकदम लो गॅस करायचं, लो गॅसवरती 3 मिनटासाठी झाकण ठेवायचं. बघा 3 मिनटाचं चांगलं दोडका वापरून निघलेला आहे. आणि ह्याला दोडक्यामध्ये पाणी टाकायची गरज काही लागत नाही आहे, कारण हे दोडक्यामध्ये त्याचं अंगचंच पाणी असतं आहे. दोडक्याची ठेचा चांगला झालेला आहे. आता त्यामध्ये 2 चमचे मोठे शेंगदाण्याचं कुठं घेतलेलं आहे, जाडसर कुठं आहे तेच टाकून घ्यायचं आणि ते कूट टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. कूट टाकलं फक्त 1 मिनटासाठी परतून घ्यायचं, जास्त काय परतायची नाही. दोडक्याचा झणझणीत असा ठेचा तयार झाला आहे आणि किती झटकीपट 10 मिनटामध्ये तयार होत आहे. आणि आपल्याला देशी भाजी खाऊन कंटाळा पटकन असं दोडक्या ठेचा करून घ्यायचा. घेताना मात्र दोडके कवळेच घ्यायचे, असे निब्बर दोडके घ्यायचे नाही तर. आणि असं दोडक्या ठेचा केला तर 1 भाकरी सोडून 2 भाकरी खाताना यासोबत चवीला एकदम भन्नाट असं होतं आहे. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.